नमस्कार सर्वांना, कशा आहात सर्वजण? सकाळचा स्वयंपाक झाला, त्यानंतर आम्ही जेवून घेतलं. आता दुपारच्या 1:30 वाजलेले आहेत. आम्ही जाणार आहे बाहेर. तर ओंकार काय आमच्या सोबत येणार नाही, त्यासाठी त्याचं जेवण करून ठेवते. विघ्नेश आणि मी पनवेलला चाललेले आहे, कारण बहिणीच्या मुलाचा बर्थडे आहे त्यासाठी. ओंकार काय आमच्या सोबत येत नाही, त्याचे क्लास आहेत म्हणून तो म्हटला तुम्ही जावा, मी काय येणार नाही. तर म्हटलं चला त्याचं जेवण आहे ते करून ठेवू, म्हणजे संध्याकाळी जरी लेट झालो यायला तरी सुद्धा तो भूक लागली तर जेवून घे. मी करते वाटाण्याची भाजी. तर वाटाण्याची भाजी करण्यासाठी तेलामध्ये वाटाणा छान असा परतून घेतला. त्यानंतर अर्धा चमचा आहे तो मीठ टाकते. मीठ टाकल्याच्या नंतर वाटाणा 2-3 मिनिटं तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा. त्यानंतर टाकणार आहे मसाले कोणकोणते टाकायचे आहेत? लाल तिखट 1 चमचा, धना पावडर अर्धा चमचा, गरम मसाला अर्धा चमचा, हळद अर्धा चमचा. त्यानंतर पनीर टिक्का मसाला टाकायचा आहे, कारण गिरवी टाईप करायची होती मला भाजी. तर मला ना कांद्याची प्युरी करायला काही टाइम नव्हतं, त्यामुळे पनीर टिक्का मसाला आहे तो टाकलेला आहे. पनीर टिक्का मसाला टाकल्यानंतर खूप भाजी ना एवढी भारी होते आणि गिरवी टाईप होते, त्यासाठी तो मसाला टाकला. त्यानंतर ना शेंगदाण्याचं कूट पण थोडंसं टाकलं, अर्धा चमचा कारळाचं कूट पण टाकलेलं आहे. मसाले चांगले तेलामध्ये परतून घेतले. त्यानंतर पाणी ओतलेलं आहे. पाणी मी 2-3 वाट्या भाजी होईल एवढंच ओतलेलं आहे. आता मंद आचेवरती ना भाजी आहे ती शिजून द्यायची आहे 10 ते 15 मिनिटं. बारीक अशी मुठभर कोथिंबीर चिरून ठेवलेली होती, ती पण आता टाकू. तर भाजी टाकायच्या अगोदर मी चपातीला कणिक मळून ठेवलेली होती, ती छान अशी भिजलेली होती. आता चपात्या सुद्धा करून घेतलेल्या आहेत. ह्या बघा 4 चपात्या केलेल्या होत्या. आता तवा आहे तो उतरून ठेवते आणि दुसऱ्या गॅसवरती भाजी जी ठेवलेली आहे शिजायला ती त्या गॅसवरती ठेवते शिजायला. थोडीशी शिजाय पाहिजे, तर बघते अगोदर वाटाणा शिजलेला आहे. तर वाटाणा काही शिजला नव्हता, त्यासाठी आता वाटाणा मंद आचेवरती आणि ना 5 मिनिटं शिजून देते. तोपर्यंत भांडी घासून घेते. भांडी वगैरे घासली त्यानंतर ना वाटाण्याची भाजी सुद्धा मी बंद केलेली आहे. बघू शकता इथं छान अशी दाटसर वाटाण्याची भाजी तयार झालेली आहे, गिरवी टाईपच झालेली आहे. पनीर टिक्का मसाला टाकल्यानंतर भाजी वाटाण्याची खूप भारी होते. त्यासाठी मला कधी वाटाण्याची भाजी करायची असली तर गिरवी करायला टाइम नसेल तर मी अशी भाजी करते. वाटाण्याची भाजी आहे ती झाकून ठेवते. आणि आता झालेला आहे सगळा स्वयंपाक. भात सुद्धा केलेला होता कुकरला. आता माझी तयारी मी करून घेते. मनीषा स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये. आय होप की तुम्ही सर्वजण छान असाल, मस्त असाल. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज निघालेले आहे पनवेलला, कारण बहिणीच्या मुलाचा बर्थडे आहे त्यासाठी. तर दुपारच्या तुम्हाला घड्याळामध्ये किती वाजलेत दाखवते. तर 4 वाजलेले आहेत दुपारच्या. आणि आता निघालेलो आहे. दुपारी मी जेवण करून घेतलं 1-1:30 वाजता. त्यानंतर स्वयंपाक पण करायचा होता ओंकारला, कारण ओंकार येत नाही, त्यामुळे स्वयंपाक करून घेतला त्याचा. आणि आता निघालेली आहे, झालेली आहे सगळी तयारी. मी आणि विघ्नेश निघालेलो आहे, 2 जण. तर विघ्नेशची पण तयारी झालेली आहे. विघ्नेशनी साधीच कपडे घातलेले आहेत, कारण बर्थडे आहे संध्याकाळी. मग ह्या पिशवीमध्ये घेतलेले आहेत विघ्नेशसाठी कपडे. आणि चला किचन मध्ये दाखवते. सगळं स्वयंपाक वगैरे आवरून घेतला, सगळं काम किचन वरच आवरलं. मग अशी तुम्हाला दाखवलेलंच होतं की भाजी वगैरे झालेली आहे. संध्याकाळचा स्वयंपाक करून घेतलेला आहे ओंकारला. तर ही बघा छान अशी वाटाण्याची भाजी, भात केलेला आहे आणि इकडं चपात्या, इकडं भांडी पण घासून ठेवलेले. तर झालेलं आहे सगळंच काम. तर चला जाऊ. 4 वाजलेले आहेत. तिनं सांगितलं सकाळी लवकरच या, कारण स्वयंपाक जरा करू लागतील म्हणून. तर निघालेले आहे आता. 4 वाजले जाता आता. मी म्हटलं तर 3 वाजेपर्यंत माझं काम होईल, पण 3 वाजेपर्यंत काम काय आवरलं नाही. तर आता आवरलेलं आहे. तर चला जायचं आहे स्टेशनला आणि त्यानंतर मग पनवेलला जायचं आहे ट्रेननं. मी आलेले आहे स्टेशनला. ओंकार मला सोडून गेला आणि विघ्नेशला आणायला गेलेला आहे. म्हटलं विघ्नेशला घेऊन ये जा, 3 जण आम्ही काही गाडीवर नाही येऊ शकत नव्हतो. तर मी आता खारघर स्टेशनला आहे. थोड्याच वेळामध्ये आता ट्रेन येईल. तिकीट वगैरे काढली. तिकीट कंट्रोलला खूप गर्दी होती, त्यामुळे मी थांबलेली होती. तर चला विघ्नेश सुद्धा आता येईल. तर आम्ही आता चाललेलो आहे पनवेलला. तर चला. तर हा बघा विघ्नेश पण आलेला आहे आता. आता आम्ही चाललेलो आहे वरती प्लॅटफॉर्मवरती. आता तिकीट पण काढलेले. तर विघ्नेश आला, ओंकार गेला सोडून आम्हाला. तर चला आता ट्रेन कितीची आहे बघते. आत्ताच गेली ट्रेन आहे. आता 4:30 वाजलेला. आम्ही प्लॅटफॉर्म वरती गेल्यानंतर 2 ते 3 मिनिटांमध्ये आमची ट्रेन आली आणि त्यानंतर आम्ही ट्रेन मध्ये बसलेलो आहे आणि निघालेलो आहे पनवेलला. इथून पनवेलला जायचं म्हटलं की 2 स्टेशन आहेत ती मध्ये लागतात, एक मानसरोवर आणि एक खांदेश्वर. तर खांदेश्वर स्टेशनला थांबलेली होती ट्रेन. सगळी पॅसेंजर म्हणजेच माणसं उतरल्यानंतर आता ट्रेन आहे ती चालू झालेली आहे आणि निघालेली आहे पनवेल. आता लास्टचं स्टॉप आहे ते पनवेल स्टेशन आहे. तर आम्ही आता पनवेल मध्ये पोहोचलेलो आहे. तर हे बघा पनवेल स्टेशन आहे. मी ट्रेन मधने उतरलेलो आहे आणि निघालेलो आहे स्टेशनच्या बाहेर. तर बहिणीला फोन केलेला होता, तर ती म्हणली इथं चाललेलो आहे आम्ही, तू काय रिक्षाने वगैरे येऊ नको, आम्ही तुला घेऊन जातो येता वेळी. तर म्हटलं चला स्टेशनच्या बाहेर जाऊ.
मध्ये मध्ये येऊ नव्हती. बाहेर येऊन उभं राहिली. आरू म्हणजेच उषाची मुलगी आहे, ती शाळेला गेली. ती आता शाळा सुटलेली आहे. तर दाजी आणि उषा ती गेलेली आहे. तर शाळा सुटलेली आहे, त्यामुळे आरूला आणायला. तर ते आता येत आहेत. म्हटलं त्यांच्याबरोबरच जायचं. त्यांची रिक्षा आहे ना, त्याच रिक्षातनं आम्ही जाणार आहे. म्हणून थांबलोय. खूप उशीर झाला, अर्धा तास झाला आम्ही इथं थांबलोय. पण ती म्हणली जाऊ नको, आम्ही येतोय म्हणूनच मी थांबले. नाही तर मग दुसरी रिक्षा मी करून जाणार होते. तर आता येतील 10-15 मिनिटामध्ये ते लगेच. बहीण याला 10-15 मिनिटं होती म्हणून ना अर्णवला गिफ्ट म्हणून कपडे घेतली. तोपर्यंत बहीण आली. तर हा बघा आमचा बर्थडे बॉय म्हणजेच अर्णव, याचा बर्थडे आहे तिसरा. तिला 2 मुलं आहेत, एक मुलगी आणि मुलगा. तर मुलगा आहे तो 3 वर्षाचा आहे, मुलगी आहे ती 6 वर्षाची आहे. तर मुलग्याचाच बर्थडे आहे म्हणजेच आमच्या अर्णवचा. तर चला आता निघालेले आहे त्यांच्या घरी. बर्थडे बॉय इकडे. ए बर्थडे बॉय. आमचा बर्थडे बॉय कुठे निघालाय बघा. आमचा बर्थडे बॉय कुठं अंधारात निघालाय. कॅडबरी धर की. कॅडबरी धर की. धरा असं धरा. हॅपी बर्थडे. आता बर्थडे बॉयला भेटले म्हणजेच आमच्या अर्णवला कॅडबरी वगैरे दिली. हॅपी बर्थडे म्हटलं आणि चला म्हटलं आता पुऱ्या तळायच्या आहेत. सगळ्यात स्वयंपाक आहे तर बहिणीने सकाळीच करून ठेवलेला होता, म्हणजे सकाळपासूनच तयारी करायची चाललेली होती. तर फक्त पुऱ्या तळायच्या राहिलेल्या होत्या, त्या आता तळून घेते. आता सगळं स्वयंपाक वगैरे झालेलं आहे. सगळे आम्ही येऊन ना वरती बसलेले आहे, टेरिस वरती. आणि खाली सजावट चाललेली आहे, टेबलची सजावट सोनाली वगैरे करताय. दोघी जणी मामी आहेत बघा. त्या आमच्या मामी आहेत सुप्रियाच्या, म्हणजे सुप्रिया, उषाचं नाव इकडं सुप्रिया आहे. तर त्यांच्या सासूबाई. मामी चांगले आहे का? कधी आलायसा गावावरून? आता महिना आलायसा काय? दवाखान्यात वगैरे ट्रीटमेंट चालू आहे काय? आहे ना बरं आता? सुप्रियात आहे. तुम्ही कशा आहात? तर माझ्या सबस्क्रायबर आहेत आणि आमच्या ताई पण आहेत या. तर ताई चांगली आहेत ना तुम्ही? हे बाळ काय म्हणते बघा, बाळाचं नाव माहित नाही. काय आहे ताई? दर्शन काय रे, चांगलं आहे का तू? नाही बघा बसलेले आहेत, भाव बसलेले आहेत. दर्शनचे पप्पा आहेत हे. आणि आमचा संदीप तुम्हाला माहितीच आहे, व्हिडिओ मध्ये असतो सारखा. आमचा विघ्नेश. आणि ह्या आहेत ताई म्हणजेच सुप्रियाच्या ननंदबाई. ताई चांगली आहे सगळा? हो मस्त. आणि ही आमची सोनाली. मावशी तुम्ही कशी आहात? आम्ही बरे आहे. होळी झाल्यापासून खूप गरम व्हायला लागलेला आहे, म्हणून स्वयंपाक झाला की आम्ही टेरिसवरती थोडीशी हवा खाण्यासाठी गेलेलो होतो. तर छान अशी हवा लागत होती टेरिसवरती थोडा वेळ बसलो आणि त्यानंतर खाली आलेलो आहे. आता आरतीचा सुद्धा ताट तयार केलेला आहे, कारण बर्थडे साजरा करायचा आहे. त्याचा चला तर अर्णवचा बर्थडे आहे तो कसा साजरा केला तुम्हाला दाखवते.
वाजलेले आहे रात्रीच्या 11:30 वाजलेत. संदीप आलेला सोडायला आम्हाला. तो सोडून गेला आता. हेच ट्रेन येणार होतो पण खूप उशीर झालेला, 11:30 वाजून गेलेल्या, म्हणून संदीप म्हटला मी सोडतो. त्याने आम्हाला सोडलं आणि तो गेला घरी आता. तर चला आता व्हिडिओ पण इथं संपवत्या. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांना बाय.